अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी कृपामृत या पोथीचा हा अध्याय 51वा। अध्याय 51वा। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय नमः। परमात्मा सद्गुरुनाथ श्रीमद दत्तात्रेय स्वामी समर्थ खेड मनोरवनी गमनार्थ अक्कलकोटी प्रिय भवनी निघाले भृतजनांसहित पर्जन्य फार पडून मार्गात कठीण चिकट चिखल बहुत झाला होता। या कारणाने त्या मार्गाने मनुष्याश्वादिक शकट वागत नव्हती। मार्गी कष्ट एल्लमाचे स्थानात योगविद्वरिष्ठ मेणावाहक मनुष्यासी पटकीचा उपद्रव झाला होता। कोणी उचलावा मेणा आता आधीच मेण्याची फार जडता मूळचीच होती सुदृढ। तथापि गुरुभक्त मंडळी श्रीपाद भटांना पेंडशे महादेवादी त्या काळी समर्थांची मेण्यात बसवून निघाली। उचलून मेणा धीरपणे मेणा वाहणारे 6 जण ते सगळेचे असलेले ब्राह्मण चालू लागले, परंतु मार्ग कठीण अति कष्टदायक झाला। 3 कोश एकसारखा चिखल ते कष्ट पाहून दत्तदयाल मेण्यातून उतरले। तात्काळ मग सेवक विनंती या लहान श्याम करणावरी आरूढ भावजी त्रिपुरारी तदाश्वारूढ होती जनहितकारी। चालू लागले सकल ते चालता स्वामीरायांची चरण भूमीस लागू लागले। याची कारणे 2। एक तर लहान ठेंगणा श्याम कर्ण त्यायोगे भूमीस चरण लागती, दुसरे पृथ्वीस लागली फार तळमळ। हे तारक भगवत चरण केवल पूर्व सुकृत मजवरीत अल्पकाल स्पर्शतील त्या भाग्यकाली। या महाविष्णूच्या त्रिपाद गणने करून क्षणे त्रैलोक्य आटले संपूर्ण। तेची वामन गुरु तारक चरण लागता कृतार्थ झाले। असो पृथ्वीची झाली काही मृदुता, 6 जणांची नुसता मेणा उचलिता। परिश्रम झालेले स्वामींचे निवेदित तत्वता चोळप्पा श्रीपाद कृष्णादी विनयपूर्वक अहो देवादिदेवा नारायणा श्री भगवंता पार्वती रमणा येऊ ध्याना दिनाची करुणा। अहो देवादिदेवा नारायणा श्री भगवंता पार्वती रमणा येऊ ध्यान दिनाची करुणा। वासुदेवा श्रीकृष्णा दयाब्दे ब्रह्मा विष्णू महेश्वर ऐक्यरूपा आपण धरून अवतार ब्रह्मसगुण स्वतंत्र लीलेकरिता जगदुद्धरण समर्थातिशय समर्था। कृपा करून मेण्यात बसावे पुष्पासारखे सूक्ष्म व्हावे, तर आम्ही उदार होऊन जीवे कठीण पंकातही मेणा वाहतो। जर आपण जड दीर्घ स्थूल स्वरूप मेण्यात बसून धारण कराल तर आमचे उपाय प्रबल फलमात्रही चालणार नाहीत। ऐसे प्रणतभक्त वचन श्रवण केले, पोट धरून गदगद हसू लागले। कठीण प्रसंग देखून जगदात्मा कळवलेले, जाऊनी बसले मेण्यात मचकाधिक पदार्थ सामान इतरांच्या मस्तकी देऊन। नारायण जगदुरूंची वंदून मेणा उचलेला 6 ब्राह्मणांनी श्रीपाद भट अण्णा पेंडसे महादेवादी षटद्विज चालती सावकाशे। तो मेण्याचा विश्वंभर योगविषयी पुष्पासारखे सूक्ष्म झाले। 6 ब्राह्मण स्कंदावरी मेणा घेऊन चालती कठीण मार्गांतरी। तेव्हा सर्वांची वाटेल आश्चर्य भारी, म्हणे ती पूर्णावतारी पुरुष हे। दुसरे दिवशी नागणसुराहून आले वाडी ग्रामासी जन, तेथे धान्य अधिक मिळेना म्हणून बाजरी भरडून आणली। ते धान्य शिजवून सर्वांनी भक्षिले। दुसरे दिवशी भगवंतासी विनविले, येथे अन्नही मिळणे दुर्लभ झाले, काय करावे प्रभुराया। तेव्हा समर्थ सांगती सकळी का कृत शर्करायुक्त पक्वान्य अनेक, आज उद्या भोजन करा क्षणे एक। येतसे फक्त तुम्हासाठी। इतक्यात मोगलाई प्रांतातील केशधारूचे देशपांडे तात्काळ महारुद्रराव नामासाहेब निर्मल खटल्यासहित पातले। दत्तात्रेय स्वामी पदा प्रणिपात केला त्यांनी कुटुंब लेकरांसहित। प्रयोजन समाधानार्थ बहुत अन्नादी सिद्ध सामग्री आणली। स्वयंपाकास प्रारंभ होऊन सिद्ध झाले नानाविधान। सायंकाळी शताधिक पात्रे वाढून अनेक प्रकारचे पदार्थ वाढिले। पात्री सर्वत्र भोजनी बैसले, नाना पदार्थ यथेच्छा आवडीने भक्षिले। 2 दिवस शुधातुर असलेले तृप्त झाले सुग्रासे। घेऊन या दक्षिणा तांबूल आनंद बैसले सर्व जातीचे मंडल। तेथे देवीचे होते अत्युग्र स्थल, त्या स्थलात संकोच बहु। देवीने धरले उग्र रूपास, तेणे करून होतेच लोकांचे त्रास। समर्थ म्हणते देवीला उशास उचलून घेतो आत्ताची। अशा संकोचित स्थलात निद्रित झाले चोळप्पासहित त्रिकाल ज्ञानी अंतरसाक्षी अनंत दत्तावधूत असती ते। प्रिय भक्त चोळप्पाचे भविष्य समर्थांनी पूर्वीच कथिलेले भय, त्याप्रमाणे मध्यान्ह रात्रीचा समय त्या काळी चोळप्पाचा उपद्रव झाला। चोळप्पा घाबरलेले पाहून मंडळी घाबरली भयभीत होऊन दत्तात्रेय स्वामींची सांगता त्यांनी शेवटची दुश्चिन्हे दाविली। चोळप्पाचे प्रेमाकरिता ज्वर भरला भारी स्वामी समर्था। दुसरे दिवशी सूर्योदय होता, मंडळींनी पोक्त विचारे। नानासाहेब देशपांडे केसकर त्यांचे गाडीत बसवणी सत्वर स्वामी समर्थांचे भयंकर प्रसंगातून नेले प्रज्ञापुरी। इकडे चोळप्पाचा अधिक उपद्रव झाला मरणदायक। शलिवाहनाचा असे शक 1799 अश्विन शुक्ल नवमी तिथीस चोळप्पा सत्पुरुष दिवसास देह त्यागुनी निजधाम पावली। दत्तात्रेय महाराजांच्या परब्रह्म स्वरूपी एकत्वे समरस निमग्न झाले विश्रांतीस। पार नाही चोळप्पाचे पुण्यास। धन्य धन्य महाभक्त भोळा
थोरल्या राजपत्नी शुद्ध चित्त त्यांनी देवतांची नेऊन राजवाड्यात उत्तमासनी करून विराजित साष्टांग धर्मत घातले. राजपत्नींनी विनयपूर्वक विनंती केली दत्तात्रय स्वामीरायाप्रती. आपल्यास चैन नुसुनी उदास वृत्ती काय म्हणून जाहली. दत्तात्रय स्वामी मंदगतीने सांगती. सप्तजन्मींचा पिता पुत्र संबंध ज्या रीती तद्वत चोळप्पाची सुटली संगती. तो वियोग सहन होत नसे यास्तव आम्ही लवकर जाऊ. कोणी कोणाचे नसे सखे सोयरे भाऊ. चोळप्पाविण कोठे धावू लीला दाऊ कोणाला. भक्तिप्रिय श्रीपतींचे हे वाक्य ऐकले. राजपत्नीचे चित्त व्याकुळ झाले. अंगावरी रोमांच उभे राहिले. कंठ दाटला त्याकाली. समर्थांची असे अपार. अक्कलकोटापासून 1.5 गोसावळ महंताळी लहान नगर. तेथे श्रावण मासात एकदा अंधारी रात्र काळोखपार पर्जन्य येत होता भुरभुर. तदा श्रीमंत दत्तात्रय योगीश्वर वाडीत उतरले होते. संगे वस्त्रालंकार भूषणे गाडी घोडे वृषभ गायी वाहने पात्रे सामग्री पदार्थी अन्ने होती मंडळी सेवेकरी. मध्यान्ह रजनी होऊन गेली. सर्वांची गाढ निद्रा लागली. दत्तात्रय मूर्ती सिंहासनापुढे बसली. हास्यकरी अकस्मात. मग मंडळी होऊन हळूहळू जागृत. दत्तात्रय स्वामींचे विनवित. अपरात्री का हस्ता बहुत तव समर्थ सांगती त्यांची. तुमचे सकळ सामान चोर येऊन गेले घेऊन. आता स्वस्थ बसून करा भजन. हे ऐकून सगळे घाबरले. दीप लावून पाहती सेवकजन. तो वस्त्र पात्र अधिक पदार्थ सामान. चोरटे पळाले घेऊन. मग फार दांदल उडाली. श्रीपाद भटाने केली प्रार्थना. हो सर्वार्थे आम्ही जनार्दना. चोर कोठील काय ठिकाणा. सापडेल सर्व सामान कसे. हे सांगावे आता कृपा करून. समर्थ वदती आमच्या पोराला घेऊन. शोध करा म्हणजे सर्व सामान सापडेल त्वरा करा. तेव्हा पाटलाचे आणविले. रामोशी भिल्लादी शोधक चांगले. संगे सेवकरी घेऊन निघाले श्रीपादभट शीघ्रगती. नंतर वासल गावचे कुलकर्णी भवानीराव देशपांडे यांचे सदनी जाऊनी वृत्तांत निवेदिला. श्रीपादभटांनी समान सर्व चोरीस गेले. समर्थांनी सांगितले प्रमाण आमच्या पोरांची जावे घेऊन. म्हणजे शोध लागून सर्व सामान सापडेल तुम्हासी. ते परिसुनी भवानीरावाने तात्काळ मांग रामोशी बोलावून सकल. त्यांचे हस्त पाद मुख कमल न्याहाळून विचारयुक्तीने त्यातून निवडले 2 चोर. 14वे रत्न दाखविले प्रखर. तदा रे चोर कबूर झाले सत्वर. म्हणते आम्ही चोरले खरे परंतु सामान घेऊन दुसरी मंडळी किणी घेवाता असती गेली. सर्व सामानाचे भाग्य त्याच तरी उदयिक होणार आहेत. तेव्हा भवानीराव कुलकर्णी आणि मंडळी चोरांची घेऊन किणी गावात चपलत्वे जाऊन धरले. तेथील चोरटे ठेवलेल्या ठिकाणाहून चोरांकडून आणविले सामान ते सगळे गणून घेऊन अधिकाऱ्याकडे काम चालविले. विठू मांग आणि त्यांचे सोबत्यांची शिक्षा मिळाली न्यायसी. त्यात नवल वर्तले सावधनेसी. श्रवण करावे श्रोते हो. ज्यांनी सामान सोप्यातून चोरून नेले त्यांनी शिक्षा दंड भोगिले. आणि ज्यांनी स्वामी चरणात जवळून चोरिले ते सुटले. हा चमत्कार सकल पदार्थासहित सेवेकरी पुजारी मंडळयुक्त भवानीराव सद्गृहस्थ गुरुभक्त समर्थांस येऊनी प्रज्ञापुरी आले. अक्कलकोटी नव्या विहिरीचे वेशीबाहेर सावकार विहिरीचे समीप तलावमय जलमय आहे. त्याचे स्वच्छ उदकात लोकधुती. तेव्हा तटाकतरी दत्त दिगंबर सेवकांसह स्थित होते. जगद्वितकर एक विप्रस्त्री धूत होती वस्त्र. जवळ तांब्याची घागर ठेवणी स्वामी समर्थाद्भुत लीलाधारी. घागर लोटली उद्भौदकांतरी. विप्रस्त्री पाहे होऊन घावरी. तो घागर न दिसे कोठेही. मग मोठ्याने करी रुदन म्हणे सदनी भरतार करील ताडण. घरात होईल मोठे भांडण येईल दूषण मजवरी. पोहणारे चांगले पाचारून तलावात पाहिले सर्व ठिकाणी. अतिप्रयासे शोधले त्यांनी घागर सापडली नसे कोठे. सहस्रावधी देखती लोक गलबला गाजला खेदकारक. हसुनी बोलती जगन्नायक कागे आळ घालशी. तुझे पायाजवळ घागर असून कार अडतेस तांड करून. लोक पाहती जवळ जाऊन तो गो घागर दिसे भाईपाशी. सर्वांची वाटेल महदाश्चर्य म्हणती प्रत्यक्ष परमेश्वर तिवर्य. जगदुद्धारक कल्पद्रुम भक्त कार्य प्रकटले गुरुवर्य अवतारिक. विप्रश्री फारची लाजली. समर्थांची महत्कीर्ती गाजली. गुरु लीला मृतपाणी तिलांजली देती कल्पित प्रपंचासी. एकदा अक्कलकोट सभोवती पुजारी सेवकांसहित सहजगती फिरत होते योगींद्र यतियुतपती. केसेगाव नळदुर्गादी ग्रामात निलेगाव समीपासून श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार सज्जन वारंवार प्रार्थिती प्रभू लागून आमचे लीलावी चलावे. एके दिवशी श्रीमद गुरु दत्तावधूत सेवेकरी गौ अश्व वासरांसहित निलेगावासमीप स्वच्छंदयुक्त उतरले होते. साहजिक हे वृत्त भाऊसाहेबांचे कळले. मग ते अत्यंत प्रेमे धावून आले. स्वामीराज चरणाभुजा वंदिले. अश्ववाहना आदी आणवनी सकल कुटुंबासह भाऊसाहेब विनविती सद्गुरु सदाशिव सांब पार्वतीपती जनक हे नंब कृपा करून निलेगावी चलावे. श्रीफलादी आणि सुवर्णपुतळी देवादिदेवाच्या अग्रभागी ठेवली. अनन्य शरण होनी केली विनवणी विशेष गुरुनाथा. तेव्हा बाळप्पा कृष्णप्पा श्रीपादभट सुंदराबाई विश्वंभर विठ दत्तात्रय गुरुवरांचे नीट विनविती चला निलेगावी. मग भाऊसाहेबांसह वदती भक्तजन कैवारी. तुमचे गावासे येऊ शनिवारी. हे परिसुनी जहागीरदारस भारी आनंद चिती झालासे. फलाधिक प्रसाद घेऊन निलेगावी कुटुंबसह गेले श्रीमान. नंतर काही गेली या दीन स्वामी समर्थ साहजिक. पुजारी भक्त सेवेकरी सेवेत संगी घेऊन त्रयमूर्ती अवतारी. निघाले याव्या नेले ग्रामा सत्वरी. ते शुभवृत्त कळले जहागीरदारा. दर्शन घेऊन या त्यादरी स्वसदनी नेले. प्रभूंचे उत्तमासनी बैसविले. पुष्कळ लोक दर्शनासी पातले. महद्दर्शन आनंदले सर्वत्र. गावातील
अखिल ब्राह्मणादिक सगळे भोजन प्रसादासी पाचारिले दत्तात्रेयासी अभ्यंग सुगंध तैले घालिते अंगमर्दन करून या मंगल स्नान झाल्यानंतर उत्तम सिंहासनी बैसले दत्त दिगंबर लेवविले वस्त्रालंकार सुगंध चंदन तिलक उठी लावली पुष्पहार कंठी भाली कस्तुरी तिलक त्यावरी तांबूलक्षता शुभदायक धूप दीप निरांजन नैवेद्यादिक षोडशोपचारे पूजले देव भालींच्या अक्षतातील तीन पडले कुंकुमुक्त तंदुलकण ते समर्थांनी तात्काळ अर्पण भाऊसाहेबांची प्रसाद रूप भाऊसाहेबांनी 2 तंदूल बक्षिले स्त्रीने 1 तंदूल भक्षण केले समर्थांसी वंदुनी पात्र मांडिले पाठ रंगवले आदी सुशोभित उत्तम प्रकारे पक्वान भोजन नानाविध पदार्थ स्वादिष्ट मधुरान्न यथासित ब्राह्मणादिक जन जेवणी तृप्त झाले 13 गुणी तांबूल दक्षिणा अर्पिली योग्यतेनुरूप ब्राह्मणा स्वामीरायांचे आणि सेवकरी जना उत्तम वस्त्रे भूषणे दिली 2 दिवस नेलेगावी राहून 3रे दिवशी सर्वांचे स्नान भोजन झाल्यावर निघाले जनार्दन भक्त सेवक पुजाऱ्यासहित भाऊसाहेबांनी केली प्रार्थना पुन्हा दर्शन द्यावे अनादि नारायणा योगाधीश्वर बदले तुमची भावना साच फलद्रूप होईल तत्त दिगंबर अलख निरंजन पातले प्रज्ञापुरासे निलेग्रामाहून मंडळी परत गेली आनंदयुक्त मन समर्थांचे गुणानुवाद गात भाऊसाहेबांचे प्रिय पत्नीचं ऋतू प्राप्त होऊन 16 वर्ष पर्यंत संतान प्राप्त नव्हते ते जगन्निवास यतिराज कृपे प्राप्त झाले नंतर त्या भाऊसाहेबांचं दर्शनाचा फारचा लागला दिदिध्यास मार्गशीर्षात दत्त जयंतीचा उत्साहास सहपरिवार अक्कलकोटी बांधले साष्टांग नमिले स्वामी दत्तात्रेया पायावर घातले कन्या तनया उभयता जोडीने करद्वया स्तविले देव विश्वंभर दत्त जयंतीचे ब्राह्मण भोजनात भाऊसाहेबांनी 10 खागरी दिलेले घृत उत्साह समारंभ झाला यथासित जागले तृप्त सर्वजन ऐशीचे गुरु समर्थांची लीला अगम्य अतर्क देवादिकाला भवारणावी तारक सुवृत्राला इति 1 समाप्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी कृपामृत या पोथीचे एक अध्याय तुमच्यासमोर येत आहेत। तुम्हाला ते आवडत असतील, ही स्वामी भक्ती तुम्हाला जर भावत असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि केदार शिंदे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।